Oh my god. What a view! Hello guys, welcome back to my channel. This is me, श्वेता डोंगरकर, तुमची छोटा पॅकेट बडा धमाका USA मध्ये. आणि तुम्हाला माहिती आम्ही कुठे आलोय? नाही माहिती ना? चला चला तुम्हाला घेऊन जाते आज. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही निघालो आमच्या ट्रिपसाठी. ऑन द वे आम्हाला एवढे सुंदर सुंदर व्ह्यूज दिसले असतील आणि मग 7 तासाचा ड्राईव्ह केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो आमच्या लोकेशनवरती. सो बेसिकली वी आर इन न्यूयॉर्क अँड लुक ॲट दिस ब्रिज गाईज. सो न्यूयॉर्कच्या आम्ही बॉर्डरला आलो आहे विच इज कनेक्टेड टू कॅनडा. अँड आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे. सो दिस इज द आउटसाइड लुक आमच्या लोकेशनच्या जवळ. सो आम्ही एक हॉटेल बुक केलं आहे आणि तिथे पार्किंग केल्यानंतर आम्हाला पार्किंग लॉट मधून हा ब्युटिफुल व्ह्यू बघायला भेटला. हा सनसेटचा व्ह्यू, जे अजूनपर्यंत सनसेट झालं नाही, पण लुक ॲट द व्ह्यू गाईज, इट्स सो ब्युटिफुल अँड इट्स अ गोल्डन आवर मोमेंट. सो बेसिकली हा व्ह्यू बघता बघता मग आम्ही गेलो आमच्या रूमवरती. आम्ही झालो फ्रेशन अप. थोडंसं रेस्ट घेतल्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेचे ॲक्टिव्हिटीज प्लॅन केले. सो आता मी तुम्हाला घेऊन जाते आमची एक्साइटिंग ॲक्टिव्हिटीज दाखवायला. किती सुंदर आहे. लुक ॲट दिस. आय एम सो एक्साइटेड. आर यू एक्साइटेड? रेनबो भी दिखेगा. वाओ. मैं यहाँ पर आके पहली बार मुझे रेनबो में देखने मिलेगा. श्वेता को हमेशा मिलता है, मुझे नहीं मिलता. मैं उसको हमेशा बोलती हूँ प्लीज टैग मी, नहीं करती टैग. आज मैं निकालूंगी, उसको टैग नहीं करूंगी. तुम्ही कधी पण या, तुम्हाला इथे रेनबो भेटणारच. आणि हा एवढा सुंदर व्ह्यू आहे ना. आम्ही 7 आवर्स ड्राईव्ह करून आलो आहे इथे. 7 आवर्स लागले आम्हाला ड्राईव्ह करून इथे पोचायला. बट इट्स वर्थ इट. लुकिंग ॲट दिस ब्युटी, इट्स वर्थ इट. आणि तुम्हाला नाईटचा पण मी व्ह्यू दाखवणार आहे. आणि रात्री 10 वाजता इथे होतात फायरवर्क्स. सो दॅट इज सो ब्युटिफुल. आम्ही आता इथे USAचा हा बॉर्डर आहे. अँड दॅट साईड विच यू कॅन सी इज कॅनडा. आणि कॅनडाच्या मध्ये डिव्हिजनला हे नायग्रा फॉल्स येतं. नायग्रा फॉल्स थ्रू डिवाइड झालं आहे कॅनडा अँड USA. एवढा मोठा. आता मी बॅक साईडला आहे फॉल्सच्या. त्या साईडनी तो व्ह्यू अजून सुंदर आहे. तुम्हाला दिसत असेल पाणी खाली जात आहे. मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवणार आहे. जस्ट होल्ड ऑन. थोडेफार आहे ना ॲक्टिव्हिटीज करणार आहे नायग्रा फॉल्सचे. तर आता आम्ही जातो मेड ऑफ द मिस्टमध्ये. सो इथे एक बोट असते जी तुम्हाला पूर्ण खाली घेऊन जाते, वॉटरफॉलच्या मधून घेऊन जाते. अँड पूर्ण त्या साईडनी कॅनडाची पण बोट असते कधी कधी, ह्या साईडनी USची असते. आणि आपण असं आम्ही अशी दोन्ही पण बोट असे जवळ येतात, एकमेकांना हाय करून रिटर्न येतात. म्हणजे ऑब्व्हियसली बॉर्डर क्रॉस नाही करत, पण ते पण आहे. तर आम्ही ती ॲक्टिव्हिटी करायला चाललो आहे आता. आम्ही त्यानंतर अजून एक ॲक्टिव्हिटी करणार आहे. मग आम्ही ऑब्व्हियसली भिजून जाणार, तर मग आम्ही चेंज करून परत इथे येणार आहे. मग तुम्हाला मी प्रॉपर नायग्राचा व्ह्यू दाखवेल. आम्ही तिकीट घेतले आहे. आम्ही आता जातो. ती जी बोट आहे ना, आम्ही तशाच बोटमधून जाणार आहे. आम्ही तशाच बोटमधून जाणार आहे, वॉटरफॉलच्या मधून. गाईज आम्ही फायनली बोटमध्ये आहे आणि आम्ही हा रेनकोट घातलाय कारण आम्ही मस्त धबधब्याच्या मधून जाणार आहे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. ऑलरेडी एक कॅनडाची बोट गेली आहे, तिला बघा जेवढं दिसत असेल ती बघा. ती आता तिथून पाण्याच्या मधून जाणार.
पाण्याचे एवढं जवळ. Look at this. We had this view. आणि आम्ही असे बोटमधून जात होतो. सो गाईज आमचं एवढं सुंदर व्ह्यू बघून झालं आहे आणि मग आम्ही आता चाललो आहे दुसरीकडे. दॅट केव ऑफ द विंड्स. आम्ही चाललोय या. We are going to our next location. सो आता आम्ही तिकीट काढली आहे आमच्या नेक्स्ट ॲडव्हेंचरसाठी अँड इट्स केव ऑफ द विंड्स अँड वी आर गोइंग इन. त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्याकडे 7 मिनिटं आहेत तर हे सगळं बघून घ्या. सो सगळं हिस्टॉरिक डिटेल्स आहे याच्यामध्ये की हे सगळं पूर्ण बनलं कसं सगळं झालं. समजा तुझे स्टोरी समझा. वो लोग बता रहे हैं. यहाँ पर वो भी था जब वो नाइग्रा फॉल पूरा बर्फ हो जाता है ना. ये सारे पहले के लोग. ये आइस हो जाता है तभी कई सब आइस है पूरा नाइग्रा फॉल की होता. सो आता आम्ही 72 फीट खाली आलो आहे आणि आम्ही जस्ट आता बाहेर निघणार. सो बेसिकली इथे आता मी जस्ट पुन्हा मूवी बघितली एक्झॅक्टली कसं ह्या लोकांनी हे सगळं बनवलं होतं आणि आता आम्ही असं वॉटरफॉल पडणार आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये असणार आहे. आता आम्ही आमचं सेकंड आउटफिट हा आमचा येलो रेनकोट घालून परत आम्ही जादू बनवून आम्ही चाललो आहे. Look at the view. हिला सदमा लागलाय. एवढा चांगला व्ह्यू बघायचा सदमा लागला हिला. ओ माय गॉड. आम्ही चाललोय तिथे हळूच एवढं असं एक्साइटमेंट वाढत चाललंय. आमचं हे करून झालं आता आम्ही इथे. I can't believe we are walking into this. Oh my god. आता आम्ही तिथे वरती चाललोय. ओ माय गॉड. लुक ॲट द फोर्स ऑफ दिस वॉटर. पण तरी पण लाकडाला कायच होत नाही जरा पण हलत नाहीये ब्रिज. क्या पहना है? क्या पहना है? सो आता मी चेंज करून आलो आहे आणि मग आता आम्ही डिनर करायला आलो आहे रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये. सो तुम्हाला मी व्ह्यू दाखवते.
बस मग डिनर झाल्यानंतर आम्ही परत बाहेर गेलो वॉकसाठी आणि नायग्राचा हर एक पार्ट मधून आम्ही नायग्रा फॉल्स बघितला असणार. आणि मग त्याच्यानंतर हा सुंदर व्ह्यू बघता बघता आम्ही थोडेफार फोटोज घेतले आणि मस्त ब्युटिफुल लाईट सोबत बघितला आम्ही नायग्रा फॉल्स. आणि मग नंतर आम्ही थांबलेलो की 10 कधी वाजतात आणि आम्ही फायर वर्क कधी बघतोय. मग फोटोज वगैरे घेतलं आणि मी आणि रश्मीनी लाईक ऑलवेज रील्स बनवायला घेतला टाइमपाससाठी. मग आम्ही दोघं पण झिरो एनर्जीमध्ये रील्स बनवत बसलो विच टर्न्ड आउट टू लुक रिअली गुड. सो एव्हरी टाइम 10 वाजता इथे फायर वर्क्स होतात आणि एवढा सुंदर व्ह्यू असतो, एवढा सुंदर व्ह्यू असतो. सो हे फायर वर्क आहे ना कॅनडा साईडमधून केला जातो, पण तो USA वाल्यांना खूप चांगला व्ह्यू देतो. सो बेसिकली हा सुंदर व्ह्यू बघत बघत मग आम्ही परत मेड ऑफ द मिस्टच्या वरती गेलो आणि मग तिथून आम्ही परत नायग्रा फॉल्सचा एवढा सुंदर व्ह्यू घेतला आणि आम्ही थोडंफार कॅनडा साईडला पण थोडं झूम करून मी बघितलं कसं दिसतं. अँड मग नंतर तिथून कसं इमिग्रेशनचं गेट आणि हे ते सगळं दिसत होतं. ते सगळं व्ह्यू बघत बघत आणि वॉटरफॉलचं एवढ्या सुंदर कलर्समध्ये वॉटरफॉल बघितला आहे आम्ही. ते बघून तिथे फोटोज घेऊन हा मोमेंट एन्जॉय करत करत आम्ही खूप टायर्ड झालो. बट दिस वॉज द बेस्टेस्ट मोमेंट ऑफ आवर लाईफ and it is so beautiful guys, highly recommended. You should definitely visit Niagara Falls, don't miss it. So आता तर मी खूपच थकली आहे बट आय प्रॉमिस की मी असं कुठेही फिरायला गेली तर मी एक ब्लॉग तर नक्की बनवायला ट्राय करेल. सो आता मी झोपते अँड असंच तुम्ही खूप सारं प्रेम द्या. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, गिव मी लॉट्स ऑफ लव्ह अँड आय विल सी यू इन माय नेक्स्ट ब्लॉग.